स्टँडर्ड डिव्हायसिंगची आता कंटिन्यूस सिरीजमध्ये जर विचारलं तर तुम्हाला स्टँडर्ड डिव्हायसन कशा पद्धतीनं काढायचं. आता याचा पहिले पाहायचं आपल्याला फॉर्म्युला काय आहे. ओके, स्टँडर्ड डिव्हायसिंगचा फॉर्म्युला आहे आपला SD = (in√) जसा तुमचा डिस्क्रीट सिरीजचा फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला तुमचा इथे राहील. सिग्मा FDX² अपॉन n मायनस सिग्मा FDX n याचा स्क्वेअर. आता इंटू इथं आय राहील फक्त. ओके, याच्यामध्ये काय राहील, इंटू आय राहील, कारण याच्यामध्ये आय घेतो म्हणून इथं आय राहील. त्यानंतर आता काय काय काढायचं आपल्याला बघा. आपल्याला पहिले आखणी करून घ्यायची आहे. आखणी केल्यानंतर आपला पहिला कॉलम जो राहील तो मार्कचा राहील. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी घेऊ आपण. दोन ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 आणि 16 ते 18. ओके, फ्रिक्वेन्सी लिहायची आहे 3, 6, 10, 12, 10, त्यानंतर 8, 6, 5, 8, 6 आणि 5. इथपर्यंत आपण आपला प्रॉब्लेम लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला काय काय पाहिजे. आता इथं कंटिन्यू सिरीज आहे. कंटिन्यू सिरीज असल्यामुळे आपल्याला काय करावं लागते, पहिले सिरीज कशी करावं लागते, MV काढून घ्यावं लागते. ओके, मिड व्हॅल्यू काढून घ्यायची आहे आपल्याला इथे MV. सुरुवात आपल्याला MV पासून करायची आहे. MV किती राहील, 2 आणि 4ची, या पहिल्या ग्रुपची 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9, 11, 13, 15 आणि 17. बरोबर आहे, सर्वची MV बरोबर आहे. ओके, त्यानंतर आता काढायचं आपल्याला DX. X = एक संख्या घ्यायची आहे. कशातली संख्या घ्यायची आहे आता, MV मधली. सर्वात लहान घेऊन घेऊ आपण 3. 3 मधून 3 गेले 0 राहिले, 5तून 3 गेले 2, 7तून 3 4, त्यानंतर 9तून 3 गेले 6, 8, 10, 12, 14. बरं, आता काय करायचं आहे आपल्याला, DX झालेला आहे आपला, MV काढला, DX काढला. आता काय काढायचं आहे, FDX काढायचं आहे. ओके, FDXच्या अगोदर तुम्हाला काय काढायचं आहे, आय काढायचं आहे. आता आय बरोबर काय घेऊ आपण, 2. आय बरोबर घेऊ 2. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, 2ने आपण भागाकार केलेला आहे सर्व याला. ओके, DXला बे1 बे केलेला आहे, बे2 4, बे3 6, बे4 8, बे5 10. ओके, बे7 14. आय कसा काढतो आपण, माहीत नाही का, आय घेतो म्हणून. हे जे DX आहे, या DXला आपण शॉर्ट फॉर्म बनवतो त्याचा. ओके, म्हणजे मोठी संख्या राहू नये. जसं की आता 20, 30, 40 राहील. इथं समजा तुमचे 10 असेल, 20 असेल, 30 असेल, तर आपण इथं 10 घेतले तर काय घेतो, 10 1 10, 10 2 20 असं घेतो ना. त्याच पद्धतीने इथं आपण एक सर्वात लहान संख्या घेतली 2. 2ने सर्व संख्येला भाग जाते. हां, 2ने सर्व संख्येला भाग जाते. 2ला भाग दिला आपण किती राहते, बे1 बे राहील. ओके, 2. हां, अशा पद्धतीनं आपण काय केलं, आय काढलेला आहे. ओके, आता काय काढायचं आहे आपल्याला, FDX काढायचं आहे आपल्याला. FDX. आता FDX काढताना आपण काय काढत असतो, Fचा आणि आयचा, हे फ्रिक्वेन्सी आणि आय या दोन्हीचा आपण गुणाकार करत असतो FDX काढताना कंटिन्यू सिरीजमध्ये. ओके, कंटिन्यू सिरीजमध्ये F × आय करतो आपण, हे ध्यानात ठेवायचं आहे. पा काय येईल, 3 × 0, 6 × 1, 10 × 2, 12 × 3, 10 × 4, 8 × 5, त्यानंतर 6 × 6 आणि 5 × 7. ओके, तुमचा झाला FDX. आता शेवटचं राहिलं तुमचं काढायचं काय, तर FDX². आता हा कसा काढायचा, तर तुमचा काय घ्यायचं असतं याच्यामध्ये, FDX घेताना काय घ्यायचं आहे,
एफ डी एक्सचा आणि आयचा गुणाकार करायचा तुम्हाला. ओके, आय इंटू एफ डी एक्स यांचा गुणाकार करायचा आहे. पहा यांचा गुणाकार किती येते हे ध्यानात राहील. मागच्या वेळेस काय केलं तुम्ही, डी एक्सचा गुणाकार केला होता एफ डी एक्स सोबत, बरोबर आहे. डी एक्स तुमचा काय आहे इथं, आय तुमचा एक प्रकारचा डी एक्स आहे, म्हणून तुम्ही एफ डी एक्स सोबत काय करता त्याच्याशी मल्टिप्लाय करायचा, म्हणजे तुमचा तो एफ डी एक्स स्क्वेअर होईल. 0 6 1 6 20 2 40 36 त्रिक किती होते, 36 त्रिक 18 108 40 चूक किती येते 4 चूक 16 160. ओके, त्यानंतर 40 पंचे 36 सक 216 आणि 35 साती 7 गुणिला 35 245. ओके, आता तुम्हाला टोटल कशाची करायची, तर तुम्हाला पाहिजे फ्रिक्वेन्सीची टोटल, तो तुमचा एन राहील. करा पहिले याची टोटल. 3 9 9 10 19 19 12 31 31 10 41 41 8 39 39 हां किती ते 60. ओके, एन इज इक्वल टू झाला तुमचं 60. त्यानंतर काय पाहिजे तुम्हाला, एफ डी एक्स सिग्मा एफ डी एक्स याची टोटल करा. 6 20 36 40 40 36 आणि 35 213. ओके, त्यानंतर एफ डी एक्स स्क्वेअरची 6 40 108 160 200 200 216 आणि 245. हे झालं तुमचा सिग्मा एफ डी एक्स स्क्वेअर 975. सर्वजण करत चला. ओके, झालं. आपल्याला टेबल झालेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन. ओके, आता आपल्याला स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे, तर ते अगोदर आपण काय काढू, पहिले ए काढून घेऊ. ओके, आपल्याला ए काढायचं आहे, तर ए काढून घेऊ आपण. ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहील, एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय, बरोबर आहे. हा आपला फॉर्म्युला राहील कंटिन्यू सिरीजमध्ये. एक्स किती घेतला होता आपण 3, त्यानंतर एफ डी एक्स किती आलेला आहे आपला 213, एन किती आहे तुमचा तर 60 आणि आय किती आहे 2. ओके, 3 अधिक 213 गुणिला 2 426 भागीला 60, 3 अधिक 426 भागीला 60 किती येते करा, 426 भागीला 60, 426 भागीला 60. ओके, किती 7.1. ओके, म्हणजे 3 आणि 7 10.1. आपला मीन काय राहील 10.1. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. तुमचा ए ऑलरेडी पहिलेच तुम्ही शिकलेले आहे. 10.1 याचं आन्सर आलेलं आहे, हे तुम्हाला सॉल्व करता येते. मोडलंच चालेल. नाही ए म्हणत आहे, ए काढता येते ना तुम्हाला, नाही काढता येत. बरं, ओके. त्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे. आता स्टँडर्ड डिव्हायशनचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. याच्यामध्ये इन अंडर रूटमध्ये आपल्याला काय पाहिजे, सिग्मा एफ डी एक्स स्क्वेअर तो आलेला आहे तुमचा 975. तुमचा एन किती आहे तर 60, एन आहे 60. त्यानंतर इन अंडर रूटमध्ये सिग्मा एफ डी एक्स किती आहे तर 213 60 आणि आय किती आहे तर आय आहे तुमचा 2. इन अंडर रूटमध्ये 975 भागीला 60 किती येते, किती म्हटलं 16.25 मायनस हे 213 भागीला 60 3.55चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. ओके, इंटू 2 16.25 मायनस 3.55चा स्क्वेअर किती होते 12.60. ओके, 16.25 मायनस 12.60 3.4 काहीतरी
3.65 गुणिले 2. आता 3.65ला बाहेर काढा, वर्गमुळाच्या बाहेर काढा. 1.91 1.91 गुणिले 2. ओके, किती? 3.82. तुमचा स्टँडर्ड डिव्हायशन किती आला? 3.82. आता तुम्हाला कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन काढता येते आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्ससुद्धा काढता येते. ते सोडून देण्याची गरज नाही. गरज आहे का? कारण फॉर्म्युला तोच आहे तुमचा. कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशनचा फॉर्म्युला काय? HD/A. तुमचा जो ए पण आहे आणि HD पण आहे. आणि व्हेरियन्सचा तिथं मल्टिप्लाय 100 करायचं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. घ्या लिहून आता.